श्री स्वामी समर्थ. गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाही? गणेश चतुर्थी 6 तारखेला आहे. या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नये. या चंद्रदर्शन का घेऊ नये याच्यासाठी वाचा ही मजेदार कथा. एकदा गणपती बाप्पा उंदीर मामावर बसून घाईघाईने जात असताना तेव्हा ते घसरतात आणि त्यांना बघून चंद्राला हसू आवरत नाही. हे बघून गणपती बाप्पांना चंद्राचा फार राग येतो. गणपती चंद्रांना शाप देतात की आजपासून तुझे कोणीही तोंड देखील पाहणार नाही. जो कोणी तुझं तोंड पाहिल त्यावर खोटा आळ येईल. यावर चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न केले होते. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणीही बघणार नाही आणि जो कोणी पाहिल त्याच्यावर खोटा आळ येईल. त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. एका कथेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर संयमतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला. श्री गणेश चतुर्थीला कलिकी चतुर्थी असेही म्हणतात. या चतुर्थीला चंद्र पाहणे वर्जित आहे. चुकूनही चतुर्थीचा चंद्र दिसल्यास श्रीमद भागवत गीतांच्या 10व्या स्कंदातील 56-57व्या अध्यायात दिलेली संयमतक मण्यांची चोरी ही कथा आदराने वाचली किंवा ऐकली पाहिजे. त्याने चंद्र पाहिल्याचा दोष कमी होतो. परंतु भाद्रपद शुक्ल तृतीयेचा किंवा पंचमीचा चंद्र पाहावा. यामुळे चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यास त्याचा अधिक धोका राहत नाही. चुकून हे चंद्रदर्शन झाल्यास या मंत्राने अभिमंत्रित केलेले पवित्र जल प्राशन करावे. सिंहा प्रसेनमवदितं सिंहा जंबवता हतः सुकुमार मारोदिस्तव हौषे संयमतक मंतकः. या मंत्राचा 21, 54 किंवा 108 वेळा जप करावा. या दोषातून नक्कीच मुक्तता मिळेल. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ.